नाशिकमधील जेल रोड परिसरात पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची हत्या, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न। नाशिकच्या जेल रोड परिसरातील महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 7 वर्षीय मुलाची धारदार शस्त्राने हत्या केल्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेत अश्विनी किरण हजारे आणि श्रेयश किरण हजारे यांचा जागीच मृत्यू झाला, तर किरण एकनाथ हजारे याला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच गुन्हे शोध पथक घटनास्थळी दाखल झाले। मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून आवश्यक पुरावे गोळा केले। प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं गंभीर वार करण्यात आल्याचं, तर 7 वर्षीय मुलाच्या गळ्यावरही वार झाल्याचं समोर आले आहे। दोघांचाही अतिरक्तस्रावामुळे घटनास्थळीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। माहितीनुसार किरण आणि अश्विनी यांचा 2017 मध्ये दुसरा विवाह झाला होता। किरण हजारे हा रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा तसेच सोलर प्रकल्प उभारणीचा व्यवसाय करत होता। या दुहेरी हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही। आरोपीची प्रकृती सुधारल्यानंतर त्याची चौकशी केली जाणार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। नाशिक रोड पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत। 24 नाशिक एक्सप्रेस न्यूज, नाशिक।